राज्यातील सहकारी संस्थांच्या कामकाजात मोठा बदल घडवून आणत सरकारने आता सोसायटी नोंदणीची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन केली आहे. गृहनिर्माण संस्थांसह स्वयंरोजगार, बेरोजगार, आदिवासी, मजूर अशा तब्बल 56 प्रकारच्या सहकारी संस्थांची नोंदणी आता डिजिटल पद्धतीने करता येणार आहे. 1 एप्रिलपासून सुरू झालेल्या या सुविधेमुळे नागरिकांना सरकारी कार्यालयांचे फेरे मारण्याची गरज मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. पूर्वी नोंदणी प्रक्रियेसाठी अनेक कागदपत्रे गोळा करणे, विविध कार्यालयांत जाऊन सही शिक्के घेणे आणि वेळोवेळी पाठपुरावा करणे आवश्यक होते. मात्र आता आपले सरकार या पोर्टलमुळे अर्जापासून ते नोंदणी प्रमाणपत्र मिळवण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया घर बसल्या पूर्ण करता येत आहे. यामुळे वेळ आणि खर्च दोन्हींची बचत होत असून पारदर्शकतेतही वाढ झाली आहे. या नव्या व्यवस्थेमुळे आवश्यक कागदपत्रांची संख्या देखील कमी करण्यात आली आहे. पूर्वी 29 कागदपत्रांची आवश्यकता असताना आता ती संख्या 19 वर आणली आहे. त्यामुळे प्रक्रिया अधिक सुलभ आणि वेगवान झाली आहे. नागरिकांचा प्रतिसादही या उपक्रमाला मोठ्या प्रमाणावर मिळत आहे. 1 एप्रिलपासून 23 एप्रिलपर्यंत नवीन परवान्यासाठी सुमारे 310 अर्ज प्राप्त झाले असून परवाना नूतनीकरणासाठी 170 अर्ज आले आहेत. फक्त नोंदणीच नव्हे तर गृहनिर्माण संस्थांसाठी आवश्यक असलेली बँक खाते उघडण्याची परवानगी देखील आता ऑनलाईन मिळत आहे. यासाठी स्वतंत्र अर्ज करण्याची सुविधा पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या कालावधीत बँक खाते उघडण्यासाठी 43 अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 14 संस्थांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच 5 संस्थांचे नोंदणी परवाने मंजूर करण्यात आले आहेत. नोंदणी शुल्काबाबतही स्पष्ट माहिती पोर्टलवर उपलब्ध आहे. गृहनिर्माण संस्थांसाठी 2500 रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे, तर इतर सहकारी संस्थांसाठी वेगवेगळ्या श्रेणीनुसार शुल्क आकारले जाते. ही संपूर्ण माहिती ऑनलाईन उपलब्ध असल्याने नागरिकांना कोणत्याही मध्यस्थाची गरज भासत नाही. सरकारच्या या डिजिटल उपक्रमामुळे सहकारी क्षेत्रात पारदर्शकता, वेग आणि विश्वासार्हता वाढण्यास मदत होणार आहे. ग्रामीण भागातील नागरिकांसाठीही ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरत असून तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रशासन अधिक लोकाभिमुख होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.